कायद्याच्या न्यायालयीन अन्वयार्थावर घेता येऊ शकणार नाही. कायदा हा वस्तुस्थितीशी सुसंगत असायलाच हवा, अन्यथा तो अगदीच निष्प्रभ ठरेल. जेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवले जातात त्यावेळी उघड प्रश्न असा की नागरिकांचा शेष निष्ठेवर कुणाची सत्ता असावी, केंद्राची की घटक राज्याची? या समस्येवरील उपाय, या प्रश्नाचे उत्तर कोण कसे देतो यावर अवलंबून असून तोच खरा प्रश्न आहे. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांची शेष निष्ठा ही घटक राज्यांसोबत न राहता केंद्रांसोबत असावी. बहुसंख्य लोक या मताचे असतात याबद्दल शंका असू नये, कारण सामायिक उद्दिष्टपूर्तीसाठी आणि देशाच्या एकूणच हितसंबंधाच्या जपणुकीसाठी केंद्र सरकार कार्यरत असते. यासाठीच आणीबाणीच्या काळात केंद्राला जादा अधिकार देण्याचे समर्थन निहित आहे. आणि सरते शेवटी आणीबाणीचे अधिकार केंद्राला देण्यामागे राज्यांवर कोणते उत्तरदायित्व येते? एवढेच की आणीबाणीच्या काळात स्वतःचे स्थानिक हितसंबंध जोपासण्यासोबतच राज्यांची एकूण राष्ट्राचे मत आणि हितसंबंध विचारात घ्यावे. ही समस्या ज्यांना नीटपणे कळलेली नाही तेच याविरुद्ध तक्रार करतील. या ठिकाणी मी माझे भाषण संपवले असते, परंतु माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करत आहे. मला वाटते 26 जानेवारी 1950 ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. त्यांच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा असा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदम गमावले आहे. ते पुन्हा दुसऱ्यांदा ते गमवी. भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे, तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले. ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर आक्रमण केले. अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकांकडून अजूनही लढण्याचे नकारले. मोहम्मद घोरीला भारताचं आक्रमण करण्याचे नियंत्रण देणारा जयचंद होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले. जेव्हा शिवाजी हिंदूच्या मुक्तीसाठी लढत होते त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने युद्ध लढत होते. जेव्हा शीख राज्यकर्त्यांनी निष्पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांच्या प्रमुख सेनापती गुलाब सिंग शांत बसला होता आणि शिखांचे राज्य वाचवण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही. 1957 ला भारतीय बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेत त्या घटनेकडे बघत राहिले. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबत भिन्न आणि परस्पर विरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची भर पडणार आहे. या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंतातूर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील मला माहित नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तंत्रप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतात त्या दिवसापासून लोकांनी बनविलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल. तोच विचार माझ्या मनात येतो. या लोकसत्ता संविधानाचे काय होणार? हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की पुन्हा तो ते गमावून नसेल? माझ्या मनात येणारा हा दुसरा विचार आहे आणि पहिल्याप्रमाणे तो मला चिंतातूर करणारा आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असं नाही. एक काळ असा होता की भारत हा गणराज्यांची भरगच्च होता किंवा सीमित असायची. त्या संसदच होती असं नव्हे तर संघ हे दुसरे काही नसून संसदच होते. तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्यांचे ते पालन करीत होते. बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्ष, प्रत्येकाने आदेश काढणे, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना नियमितता, न्याय व्यवस्था इत्यादी बाबत त्यांच्याजवळ नियम होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले तरी देशात त्या काळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळाच्या नियमावलीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजे. ही लोकसत्ता पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार की काय मला माहित नाही, परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे की लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्याने तेथे आहे. जिथे लोकशाहीने हुकुमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे ते सहज शक्य आहे की नव्याने पाहिजे. याचा अर्थ हा क्रांतीच्या रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गातून दूर ठेवले पाहिजे.
आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्तीसाठी संवैधानिक मार्गातून कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गांचा अवलंब करण्यात येते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहे तेव्हा असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे जिथे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठ्या